होय 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 बाजूला होते पहिलं माझा व्हिडिओ तयार झालेला आहे कुठं सिंगल. तर नमस्कार मंडळी, मी अजय भाईचे म्हणजेच तुम्हा सर्वांचा लाडका कोकणचा सुपुत्र पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. तर मंडळी आत्ता मी माझ्या गावी आहे आणि तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल. तर गावी कशासाठी म्हणजे माझ्या मोठ्या भावाचं म्हणजेच विजयचं उद्या लग्न आहे आणि आज हळद आहे आणि आज मुलीच्या गावी आम्ही साखरपुड्याला चाललो आहे आता सकाळी. तर तिकडे सकाळी आज साखरपुडा ठेवला आहे तर त्यामध्ये आम्ही निमित्तानं तिकडे चाललो आहे आणि ते सगळे भाऊ वगैरे आहेत आपल्या गाडीवर पाठी. इकडे आपले सगळे आज जे साखरपुड्याची मंडळी आहे, इकडे मामा वगैरे आहेत, दादा वगैरे बसल्या गाडीमध्ये आणि आपण सगळेजण चाललो आहे. हे आपले सगळे परममित्र इकडे आहे, प्रतीक आणि दिनेश दादा आणि हा आपला भाऊ. तर आपण सगळे सोबत चाललो. इकडे मामा वगैरे थांबले हे बघा. आता जायचं आहे आणि संध्याकाळी हळद आहे त्याच्यामुळे ना हा ब्लॉग आहे ना आपण आत्ताचा साखरपुड्याचा आणि संध्याकाळचा हे बघूया केवढा ब्लॉग होतो आहे. तर काही असं म्हणजे वाटलं मला की आपण तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो काही गोष्टी, तर आपण नक्कीच फक्त हा ब्लॉग एकच ब्लॉग करू साखरपुड्याचा. आणि जर वाटलं की काहीतरी अजून दाखवू शकतो तुम्हाला तर सेपरेट ब्लॉग करू. ओके, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर फायनली म्हणजे आता आम्ही आमच्या हायवेवरती आलो आहे हा इकडे आणि आपल्या इकडे डीजे पण आलं म्हणजे टायमावर एकदम. अरे डीजे मंडळी पण आले आपली, पापड बन जाएगा पापड मंडळी. आम्हाला डीजे बीजे पॅक करून आणलं आता सगळं कोणाला दाखवायचं नाही. मोठी मोठी खास मंडळी आले आणि तिकडे बघा आपले भाऊ वगैरे कसे तयारीत आहेत. तर अजून आपली वाडीतनं पण आपल्या वाडीतनं पण भावकीतले पण सगळी मंडळी येते. मोजकेच लोक येतात साखरपुड्याला, मोजकेच लोक येत आहेत आणि सगळे जण मिळून तिकडे चालू. चाय पाण्याला भरपूर जण होते, आता थोडेसे मोजकेच जण आहेत. इकडे दिनेश दादा पण आहे बघा आणि इकडे प्रतीक पण आहे. प्रतीक पुढेकर उत्कृष्ट असे कलाकार आहेत दोन्ही पण. यस सर. हा आणि युट्यूबर पण आहेत. यस. उद्या आपला व्हिडिओ पडत आणि आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडणार आहे मस्त पैकी एकदम झकासमध्ये. मॅक आता आपला डीजे ऑपरेटर ड्रायव्हर आहे सध्या ड्रायव्हर आहे. हे माहिती सरळ करता. तरी आपली गाडी आज आपण साखरपुड्याला चाललो आहे आणि आपली सगळी मंडळी निघाली पुढं. मी चालवते असं बोलतोय लय पुढे नाही गाडी बाबली. तर आम्ही आता चाललो सगळेजण तिकडे आणि काय काय गोष्टी घडतात त्या तिकडे आपण बघू सगळेजण एकत्र जाऊन. आणि अशा प्रकारे आजचा इथं वर या कसा प्रोग्राम असेल तुम्हाला समजेलच. एकदम आनंदाचं वातावरण आज, कारण साखरपुडा आणि हळद संध्याकाळी काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आहे ना कसं आहे माहिती आहे का, आमच्या म्हणजे कोकणामध्ये काही ठिकाणी साखरपुडा लवकर केला जातो, कधी कधी त्याच दिवशी केला जातो, कधी कधी ज्या दिवशी हे असतं ना हळद असते ना म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी त्या दिवशी साखरपुडा संध्याकाळी केला जातो. तर आमच्या ठिकाणी या ठिकाणी यांची पद्धत कशी त्या लोकांनी आम्हाला सकाळी बोलवलं साखरपुडा. आम्ही आता सकाळी चाललो आहे आणि संध्याकाळी दुपारी तिकडून आलो ना घरी त्याच्यानंतर संध्याकाळी हळद वगैरे असणार आहे. तर आता आम्ही शॉर्टकटने चाललो आहे डायरेक्ट सगळेजण तिकडनं चालणार आहे आता. तर बघूया तिकडे जाऊन आपला साखरपुड्याचा प्रोग्राम आजचा कसा असणार आहे. जास्त करून मला आज व्हिडिओ करायला भेटणार नाही आहेत पुढेच, कारण लग्नाचा काय घरीच कार्यक्रम असल्यामुळे जास्त करून शूट करायला भेटणार नाही. परंतु आपण कॅमेरा कोणाकडे देऊन ठेवूया आणि थोडासा प्रयत्न करूया शूट करण्याचा. ओके चला भेटू डायरेक्ट तिकडेच. तर मंडळी आता आपण आपली गाडी चेंज केली, आता आपण दादाच्या गाडीवरती बसलोय. आम्ही आता टीम सीट बसलोय
आणि आता तुम्ही चाय पाण्याचा व्हिडिओ बघितला असेल आता तिकडे आपल्याला जायचं आता आपण साखरपुड्यासाठी एकदम रस्ता तर खतरनाक आहे. आता तुम्हाला दिसेल त्यावेळी मी शूट नव्हतं केलं कारण गाडी मी चालवत होतो आता ना त्यावेळी शूट नव्हतं झालं. पण आता मी स्वतः तुम्हाला शूट करून दाखवणार आहे. एवढं म्हणजे जंगल तर जंगल आहेच आणि तेवढा रस्ता पण एकदम खतरनाक एकदम रस्ता एकदम जबरदस्त आहे. आता दाखवतो मला आता निसर्गरम्य वातावरण आहे ना तुम्हाला पुढे बघायला तुम्हाला तिकडे भेटणार नाही. आणि या ठिकाणी कसं म्हणजे इकडे थोडं इकडं रस्ता दिसतो याच्या साईडला आहे ना त्या ठिकाणी एक मोठी नदी आहे. ते मग शूट केलं नाही पण शूट करून थोडं लागते ती मोठी नदी आहे त्याच्यामुळे त्याचा गारवा या साईड ठिकाणी असतो. या ठिकाणी भरपूर लोक इकडचे लोक आहेत ना शेती कापड भरपूर करतात. तुम्ही तिकडे बघत असणार तिकडे पावटा म्हणा कुळीत म्हणा किंवा तूर बीर असे या प्रकारचे कडधान्य या ठिकाणी मारतात. पण कसं आहे म्हणजे माहिती आहे का रस्ता कसा पण असू दे पण कोकणामध्ये असं गाड्या घेऊन फिरणं किंवा साखरपुड्याला जाणं लग्नाला जाणं चाय पण जाणं हा आनंद वेगळा असतो बरोबर की नाही रे. एकदम म्हणजे ना सगळे ना आनंद कसा पण असतं असू दे काय खड्डे असू दे काही असते जायचंय कुठे जायचंय साखरपुड्याला जायचं कुठे जायचं लग्नाला जायचं पण सगळ्यांचे चेहरे हसू असणार एकदम आनंदाने सगळे जातात. ही कोकणातली एक पद्धत आहे. ही कोकणातली एक पोरांच्या म्हणजे कोकणातली प्रत्येक मंडळीच्या मनामध्ये आहे ना ही एक आनंदाचा क्षण असतो. कोणताही सण असो किंवा कोणताही कार्यक्रम असो हा किती पण रस्ता कोकणातले रस्ते म्हणजे बघा कोकणात ग्रामीण भाग असतो त्याच्यामुळे आहे ना रस्त्याची कामं किंवा एवढे सगळं सुधारणीकरण होत नाही लवकरात लवकर. तर त्याच्यामुळे आहे ना आपला कोकणातला माणूस आहे ना असा नाराज नसतो की बाबा हे आहे तिकडे रस्ता खराब आहे कसं जाऊ हे करू ते करू असं काहीच नसतं. प्रत्येकजण खुश असतो प्रत्येक कामासाठी कार्यक्रमासाठी जायला. तर आम्ही पण तसंच त्याच ट्रेन चाललो आहे. आता भले बघा आम्ही टिबलशीत बसलो आहे रस्ता बघा आपला भाऊ ड्रायव्हर चांगला आहे एकदम जबरदस्त नावाजलेले ड्रायव्हर आहेत आमचे त्याच्यामुळे काय आपल्याला वाटत नाही बिंदास बसतोय. कसा आवाज येतो कशी वळण नाही. माझं एकच मत आहे ठीक आहे यावरती गावं आहेत तिकडे काय जर रस्ता म्हणजे त्यांचं कोणाचं हे नसेल पण जर हा व्हिडिओ इकडचं कोण रस्ता वगैरे करणारे साहेब असतील त्यांच्यापर्यंत जर पोचला तर माझं एक मत आहे की नाही माझं एक मत आहे म्हणजे माझं पर्सनली मत आहे ते मी म्हणजे असं लोकांच्या ह्याच्यानं सांगत नाही माझं एक पर्सनली मत आहे. आपल्या कोकणातले रस्ते आहेत जे आडापिशाले म्हणजे यांचं काम आहे ते यांचं घरापासून मार्केटला जाणं म्हणजे घरापासून बाजारपेठमध्ये जाणं हे अंतर खूप लांबचं अंतर आहे. त्याच्यामुळे कसं माहिती आहे जर असा रस्ता असेल अचानक काही इमर्जन्सी काही प्रॉब्लेम्स असेल काय झाला तर जेणेकरून सुविधा कोणतीही लवकरात लवकर होते गाड्यांची ये जा लवकर होऊ शकते. हे जर असे रस्ते असतील ना तर नाही हे पॉसिबल होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे जर हे लवकरात लवकर रस्त्याचं सुधारीकरण झालं तर आम्हाला पण चांगलं वाटेल तुम्हाला देखील चांगलं वाटेल आणि इथल्या राहणाऱ्या लोकांना इथल्या वरच्या गावातल्या लोकांना चांगलं वाटेल. कारण तुम्ही जर हे रस्ते सुधारीकरण केलं तर त्यांच्यासाठी ते सोयीस्कर होईल. आणि जर खरंच हा मॅसेज तुमच्यापर्यंत पोहोचला तर या रस्त्याचं सुधारीकरण करा. आता आम्ही चाललो आहे नारडुव्यामध्ये वरती सडेवाडीमध्ये. मंडळी कसं माहिती आहे का तुम्हाला सांगतो ह्या ठिकाणी आहे ना तुम्ही असं म्हणतात फक्त जंगल आहे म्हणजे आपलं सह्याद्री आहे ना मेन सह्याद्री मी कुठे बघा सांगतो तुम्हाला रत्नागिरीच्या पुढे गेलात ना तिकडे असं म्हणतात की वनगाई वाघ असं असं बघायला भेटतं पण असं नाही आहे मंडळी. आमच्या या संगमेश्वर तालुक्यामध्ये पण आत्ताच ना पहिल्यापासून ज्या ठिकाणी आपण आता आलो ना या ठिकाणी आता जर संध्याकाळी तुम्ही आलात ना संध्याकाळचे तर तुम्हाला वनगाई दिसतील किंवा आपले रानरेडे असतात ते दिसतील. असे जंगली प्राणी आहेत ना तुम्हाला या ठिकाणी रस्त्यावर कसे फिरताना किंवा साईडला दिसणार म्हणजे दिसणार एवढे 100% गॅरंटी आपण देतो तुम्हाला. कारण इकडे पूर्ण जंगल एरिया आहे. कारण इकडे जवळजवळ सांगतो तुम्हाला एक तासाचं जर तुम्ही अंतर केलं गाडीवरून तर त्या 1 तासाच्या अंतरमध्ये तुम्हाला मजबूत वगैरे काही दिसणार नाही. जंगल दिसणार वरती जाताना तुम्हाला. त्याच्यानंतर मग पुढे गेल्यावर तिथं पाठी फुटणार नंतर मग वरती सपाट म्हणजे जांभा दगड आहे तिकडे मग त्या लोकांची घरं आहेत. तर तिकडे चाललो आहे आपण. त्यावेळी आलो तो तर पावसाचा सीझन होता. एक नंबर सीन दिसला होता तुम्हाला तिथं दिसत होता. चारोबाजूला हिरवळ होती त्याच्यानंतर आकाश पण दिसत होतं ब्लू निळ्या कलरचं
आणि आता आपण आलो आता उन्हाळा आहे आणि आपण लास्ट टाइम इथे थांबलो होतो तुम्ही बघितलं असेल आपण त्यामध्ये. तर आता सगळं तिकडे चाललो आहे. फायनली मंडळी आपण ना इकडे पोचलो आहे साडीवाडीमध्ये. आणि बघा इकडे आपले साहेब दिसले इथे तुम्हाला. साहेबांना दाखवतो. आता आपल्या इकडे जायचं आहे साडीवाडीत वरती त्यांच्या घरी. नाही बघा ते त्यांचा बॅनर लागला आहे आपला फोटोच आणि वरती नावं वगैरे आहेत. तिकडे आपलं वर जायचं आहे तिथे सामने तिथून जायचं आहे त्या घराच्या इथं वर जायचं आहे. चला चहा पाण्याला पावा पाहिजे तसं मजा आली ते आपल्या या तिच्यावर चाय पाण्याला जाम जाम बाबा. आलास याची बूट भारी आहेत रे. रनिंगचे आहेत वाटतं. हा तर काय वाटत नसतं. काय म्हणणं आहे? काय नाही तुम्ही जावा. काही नाही. एकदम मस्त आला तर रस्त्यावर चढत नव्हती. अरे रोड भारी आम्हाला लय आवडला. आमचे नवरदेव. हो नाही असं सांगायला लागेल ना. हे घालतोस काय? तर मंडळी आता इथे साखरपुड्याची तयारी चालू आहे आणि थोड्याच वेळात साखरपुड्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पडणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ असं बघत राहा. व्हिडिओमध्ये साखरपुड्याची पद्धत प्रत्येक गावोगावी कशा रीतीने केली जाते हे तुम्हाला इथे दिसून येईल. कारण प्रत्येकाच्या गावोगावी थोडीशी वेगळी पद्धत असते. वेगळ्या पद्धतीने साखरपुडा केला जातो. तर इथे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर तुम्ही इथून व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघत राहा. मोबाईलून तिकडे डायरेक्ट गावाला काय घरात लागलेलं ह्या बघितलं
इकडे समोर बघा झालं की इकडे इकडे बघा सर्वांनी ठीक आहे थँक्यू हे पाणी हात नाही काय लागायला पाणी शिपट बाबा पाणी फुला ठेव सगळी ठेवायला चाललेली खाली ठेवी चालते दोन बोला आता तो हे वाटते मूल वाटे आहे ना इकडे इकडे आता काय तुझी अंगठी काय काय घालायची फुल आहे इकडे बघा ना पाय पडतो दोघांनी हात जोडून इकडे इकडे इम्पॉर्टंट आहे इकडे इकडे ठेवा हात लावा हा इकडे बघा समोर हा इकडे बघा समोर ओके असा हात घालून दाखव असं दाखव हा हा इकडे बघा समोर स्माइल वेट इकडे दादा समोर बघा कॅमेराकडे बघा इकडे ठीक आहे
हातला हा इकडे बघा वेट काढा कर अजून हात खाली हा बस बस इकडे बघा समोर स्माइल स्माइल वेट कॅमेरामॅनला बोल दे ना बरोबर